खूप दिवसांनी एकटी बसून बोर झाले होते म्हणून विचार करत करत मी अशा 2 गाऊन शिवून घेतलेले आहेत. आणि गाऊन शिवून घेतलेले आहेत बघा, हा पहिला आणि हा दुसरा. तर हा तर खूपच छान दिसतोय, कॉटनच्या साडीचा आहे. बॅकला अशी डिझाईन केलेली आहे आणि खूपच छान, म्हणजे खूप छान दिसतोय. तर आता माझा इथे फॅशन शो वगैरे करून झाला आणि आले किचनमध्ये. तर ना आपण कम्फर्टेबल असतो त्या गोष्टी म्हणजे आपल्यासाठी किती म्हणजे असं वाटतं ती कुठेच जाऊ नये आपल्यापासून लांब. तर माझंसुद्धा म्हणजे माझ्या गाऊनवरती असंच प्रेम असतं की मी किती फाटेपर्यंत त्या गाऊनला घालतच असते. आणि त्यानंतर मग आमचा मूड असा झाला होता की सायंकाळच्या चहा आणि चपाती खायची आहे. तर मग इथं मी खूप दिवसानंतर असा त्रिकोण बनवत होते. तुम्ही बनवताय का कधी असा त्रिकोण? मी तरी बनवते, म्हणजे मला खायची इच्छा झाली की मी त्रिकोण बनवून घेत असते आणि मग चहा आणि चपाती खात असते. तर आता इथे मी एक माझा पहिला त्रिकोण बनवून झालेला आहे. आमच्या तिघांसाठी 3 त्रिकोण बनवलेले आहेत मी. आणि चहा तर बाजूलाच ठेवलेला आहे. ते त्रिकोण बनवतच मग मी इथे चहाला सुद्धा लक्ष देत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतोय का? आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटी दाबायला विसरू नका. तर बघा, इथं मी अशा छान अशा 3-3 पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि खूप छान अशा खमंग भाजलेल्या होत्या. फायनली चहासुद्धा बनून झालेला आहे आणि आता मी चहा कपांमध्ये ओतून घेते आणि मस्त मग आम्ही मायले की बाहेर बसून खातो. सायलूचे पप्पा काय आले नाहीत आमच्यासोबत व्हिडिओमध्ये. तर आम्ही दोघींनी बघा कसा खाल्लेला आहे. तर खूप छान लागत होता. मला तर खूप आवडलं. सायलीपेक्षा जास्त एक्सायटेड मीच होते. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.